आज बायकांचा आवडीचा विषय आहे अगदी मी आणि माझ्या साड्या किंवा मी आणि माझी साडी. या सगळ्या साड्या मी म्हणजे खूप वर्षानुवर्ष अशा जपून जपून म्हणजे त्याची काळजी घेतलेली आहे, त्यामुळे त्या अजूनही छान आहेत. आता तुम्हाला सांगते, ह्या साडीला 15 वर्ष झाली. ही साऊथ सिल्क आहे आणि ह्याचं मला का आवडलं की अशी खूप भरजरी अशी जर नाही आहे की जे अगदी आपल्या डोळ्याला नको वाटेल अशी नाही आहे. आणि ह्याला असे हे बघा, हा रंग, दोन रंग असे मिक्स आहेत ह्याच्यामध्ये आणि हा छान इंग्लिश कलर आहे, त्यामुळे ही साडी ह्या साडीलासुद्धा 15 वर्ष झाली. आता ही साडी आहे ना, हे ह्याचं पोत खूप छान आहे बघा. ही बनारस सिल्क आहे आणि ह्याचं डिझाईन पण किती छान आहे. ॲक्च्युली ही माझ्या सुनेची आहे, पण मुली काय करतात, लग्नामध्ये साडी घेतली त्याच्यानंतर त्या साड्या तिने इथेच ठेवल्या माझ्याजवळ, आई तुम्ही नेसा. तर त्यामुळे त्या साड्या परत माझ्याकडेच आलेल्या आहेत. पण आता ही खूप भारी साडी आहे, ही मी कधी नेसणार असं असतं ना. तशीच ही साडी आहे, ही अशीच सुनेचीच आहे. तिने काही कार्यक्रमासाठी घेतली होती, एकदा दोनदा नेसली आणि मग ती परत माझ्याकडेच आली. ही पैठणी आहे आणि ही पैठणी आहे ना, ही माझी पहिली पैठणी आहे बघा. पैठणी प्रत्येकाला, प्रत्येक बाईला पैठणी म्हटलं की हवं असतं, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, तशी हे मोर आहेत. आणि ही पैठणी त्यावेळेला मी घेतली होती, आमच्या इकडे पुण्यामध्ये पेशवाई म्हणून दुकान आहे, तिथून घेतलेली. तर त्याचं सिल्क ना एवढं असं जाड आहे ना की आत्ताच्या कितीही तुम्ही महागातल्या साड्या घ्या, तुम्हाला एवढं जाड सिल्क मिळतच नाही. त्याचं सिल्क खूप छान आहे आणि ही साडी ना नेसली की छान बसते अंगाला, म्हणजे अशी जरा जाड सिल्क असल्यामुळे छान दिसते. आणि माझी सगळ्यात पहिली घेतलेली पैठणी आहे. ह्याचा रंग पण खूप छान आहे, म्हणजे हा पैठणीचा रंगच असं म्हणतात, त्यामुळे हा रंग ही साडी नेसल्यावर खूपच छान दिसते. त्यामुळे ह्या साडीला आणि पैठणीला 25 वर्ष झाली आहे. तसंच ही साडी आहे, ह्याला पण आता 10 वर्ष झाली. ही पण एक पैठणी आहे बघा, पैठणी आहे आणि ह्याचा ना बॉटल ग्रीन कलर आणि त्याचा लाल, त्याला हे बॉटल ग्रीन म्हणजे हे असं अंगाला आहे आणि ह्याला पदराला ब्लड रेड एकदम रंग आहे. आणि ह्या पैठणीचा, तर ती मी पैठणी घेतली ना, ती त्यावेळेला पण ती महाग होती कारण त्याचं सिल्क चांगलं आहे. आणि ही पैठणी ह्याला डबल पदर आहे, म्हणजे असा छोटा नाही आहे, हा पदर मोठा आहे त्याचा पैठणीचा. जेवढा पदर मोठा, जेवढं वर्क जास्त, तेवढी त्याची किंमत जास्त. तर अशी ही पैठणी आहे. ह्याचा मला रंग खूप आवडला, कलर कॉम्बिनेशन हे बघा, ग्रीन आणि रेड आहे, त्यामुळे ही पण छान आहे. ही साडी अशीच म्हणजे आवडला रंग म्हणून घेतली होती. ह्याचं मला हे माहीत नाही आहे काय आहे, पैठणी तर नाही आहे ही, पण अशीच छान आहे, म्हणजे एकदम नेसल्यावर, कारण संपूर्ण अंगभर असे बुट्टे आहेत हे बघा, संपूर्ण अंगाला बुट्टे आहेत, म्हणजे असं नाही आहे की फक्त पुढे पुढे आहेत म्हणून पदराला आहेत. त्यामुळे ही एक छान साडी आहे. तशीच ही साडी एक अशी मला लग्नात आलेली होती, पण ह्याचं कलर कॉम्बिनेशन चांगलं आहे. आणि आजकाल लग्न म्हटलं की सगळ्या हे असतं, हळदीला वगैरे पिवळ्या साड्या नेसतात, त्यामुळे मी ठेवलं आहे. ह्याचं कलर कॉम्बिनेशन छान आहे. ह्याच्यावरचा मी दुसरा ब्लाऊज शिवला आहे, त्या ब्लाऊजमुळे ही साडी छान दिसते. तशीच ही एक अशीच बॉटल ग्रीनची साडी आहे. ही सिंपल आहे, म्हणजे पटकन आपण हळदी कुंकवाला वगैरे पण नेसू शकतो अशी ही साडी आहे. बुट्टे आहेत, पण असे खूप जवळजवळ नाही आहेत, लांब लांब बुट्टे आहेत आणि बाकी सगळी प्लेन आहे आणि एक गोल्डन बॉर्डर आहे. त्यामुळे नेसल्यावर त्याचा जो बॉटल ग्रीन कलर आहे ना, तो खूप छान दिसतो अशी. आणि सगळ्यात माझ्या जिव्हाळ्याची साडी म्हणजे हा माझा शालू आहे. या शालूला तुम्हाला सांगते 45 वर्ष आता होतील, पण ह्याची चमक बघा तुम्ही, जशीच्या तशी आहे, म्हणजे थोडी कमी झालेली आहे, नाही असं नाही, पण ही आहे ना साडी आता थोडीशी हे बघा मध्ये मध्ये ना अशी हे झाली आहे, म्हणजे ते
अशी विरायला लागली. आता अर्थात 45 वर्ष मी तिला जपून ठेवली होती. अधूनमधून मी कधीतरी नेसते. आणि ह्याचा पदर पण बघा किती सुंदर आहे. पदर इतका सुंदर आहे ना त्याचा, की बॉटल ग्रीन पदर आहे आणि पूर्ण ब्लड रेडचं हे शालू म्हणजे अंगावरचा सगळा रेड आहे. आणि ह्याचा जर तुम्ही बघाल तर 45 वर्ष झाली तरीही ह्या साडीला अजूनही म्हणजे तेवढी छान त्याचा शायनिंग आहे. एकदाही मी ड्रायक्लिनिंग केली नाही. मी बाहेरनं जाऊन आले की ती अशी वाऱ्यावर ठेवते. थोडा कुठे डागबीग पडला तर लगेच मी त्याला पुसून घेते आणि अशा प्रकारे मी ही साडी वापरते. माझ्या मुलीनी, सुनेनी आणि माझ्या सगळ्या 3 नाती आहेत. मला तिन्ही नातींनी ही एक नातीचं अजून नेसायचं राहिलं आहे. तर प्रत्येकीला हा मी शालू नेसवलेला आहे आणि फोटो काढलेले आहेत. त्यामुळे म्हणजे एक पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी अशी ते सगळ्या शालू नेसवून फोटो काढलेले आहेत. अशा ह्या सगळ्या म्हणजे भारी साड्या आहेत. आणि खूप अजून माझ्याकडे होते एक व्हाईट आणि रेड बॉर्डर आणि पदर असलेली. पण मी बऱ्याचशा साड्या ना आमच्या कामवाली बाई आहे त्यांना देऊन टाकल्या आहेत साड्या. कारण आता एवढं काही नेसणं होत नाही आणि ह्या मुली पण काही नेसत नाही. माझी मुलगी पण काही साड्या नेसत नाही. तिच्या पण साड्या माझ्याकडेच येतात. त्यामुळे मी बाईला देऊन टाकले. ही बघा, ही एक साडी आहे. ह्याचा पण मला रंग, असं साडी घ्यायला गेले ना तर रंग मला खूप आवडला. लेमन कलर आहे आणि त्याला बॉटल ग्रीन कलरची बॉर्डर आणि पदर आहे. त्यामुळे ती साडी नेसली ना की खूप छान दिसते. हे बघा. आणि ह्या साडीला तुम्हाला खोटं वाटेल पण 35 वर्ष झाली आहेत तरी अजून त्याची शायनिंग म्हणजे पदर आणि साडीचं सिल्क हे त्यावेळेचं सिल्कच वेगळं होतं. म्हणजे आता असे सिल्क मिळत नाही. हे प्युअर सिल्क म्हणतात ना एकदम, त्या प्रकारची ही साडी आहे. म्हणजे ह्याच्यावरचा ब्लाऊज माझा आता गेला, फाटला, तर मी नवीन शिवायला गेले तर मला एवढं छान सिल्क मिळालं नाही. तसंच ही साडी आहे, ही काहीतरी चंदेरी सिल्क वगैरे अशी आहे. पण ही साडी ना खूपच छान आहे. ही एक तर तुम्ही हलकी आहे आणि कुठच्याही छोट्या मोठ्या फंक्शनला नेसू शकता. कारण ही साडी अशी खूप जड नाही आहे, कारण त्याला जर अशी खूप नाही आहे. पण हे त्याच्यावर जे केलेलं काम आहे ना ते अतिशय सुंदर आहे. हे बघा सगळं आणि ऑल ओव्हर आहे. म्हणजे असं नाही आहे की फक्त पदराला वगैरे आहे. सगळीकडे हे असं डिझाईन रेशीम वर्क केलेलं आहे. आणि ह्याचा पदर पण असा वेगळाच आहे रंग. हे बघा, तुम्हाला आत्ता ह्या सगळ्या साड्या दाखवल्या मी. आता साडी म्हटलं की प्रत्येक बाईचा जिव्हाळ्याचा विषय हा असतोच. आता ह्या साड्या मी तुम्हाला खास सांगण्यासाठी की ह्या साड्यांना मी घडी करून आजकाल अशा बॅग मिळतात त्याच्यामध्ये घालून अशा दाबून ठेवत नाही. मी हँगरला लावते. प्रत्येक हँगरला एक एक साडी अशी लावते आणि अधूनमधून कपाटाचं दार उघडं ठेवते आणि त्यामुळे ती हवा खेळती राहते. दुसरं म्हणजे काय करते, वर्षातनं 2दा किंवा 3दा मी सगळ्या साड्या काढते. पण एका वेळेला जर आपल्याला जमत नसेल तर हळूहळू म्हणजे जसं जमेल तसं आज 2 काढल्या, उद्या 2 काढल्या, असं करायचं. साड्या काढायच्या आणि सरळ बेडवर पसरवून ठेवायच्या. बाहेर वगैरे आपण उन्हात घालायच्या नाही. उन्हात घातल्या की त्याचा रंग थोडासा फेंट होतो. त्यामुळे बाहेर घरात जर तुमच्या मोठीच्या मोठी दोरी असेल तर त्याच्यावर घाला किंवा बेडवर सरळ छान पसरवून ठेवायची. फार फार तर फॅन लावून ठेवायचा आणि अशी एक अर्धा एक तास ती छान साडी उघडून ठेवायची आणि मग नंतर त्याला व्यवस्थित घडी घालून परत ती हँगरला लावून ठेवून द्यायची. असं जर तुम्ही केलं ना तर त्या साड्यांना घड्या पडत नाही. साड्यांना घड्या पडत नाही. नाही तर प्रत्येक जर तुमची प्युअर सिल्कची साडी असेल ना तर बघा घडीवरच साडी तुमची जाते म्हणजे ती फाटायला लागते. तर तसं होतं. म्हणून ह्या साड्या अधूनमधून अशा काढायच्या आणि सगळ्या उघड्या करून त्याला छान वारा हवा लागून द्यायची. छान मोकळ्या करून हे करायच्या. आणि कुठे जर डाग पडला तर आपण लग्नाला वगैरे नेसतो तर कुठेतरी काहीतरी सांडतं किंवा काहीतरी डाग पडतो की तो डाग तिथल्या तिथे पटकन म्हणजे त्याच वेळेला लगेच नाही करता येणार. पण घरी आल्यावर आपण कॉटन घ्यायचं किंवा छोटं ह्याचं कापड घ्यायचं, मलमलचं कापड घ्यायचं, मस्लिन घेऊन तो डाग आहे ना तिथल्या तिथे आपण लगेच हे करून टाकायचा, पुसून टाकायचा.
किंवा काय लिक्विड असेल तुमच्याकडे तर त्यांनी तो डाग काढून टाकायचा. असं जर डाग तुम्ही ठेवलात ना तर त्या साडीला म्हणजे ते नंतर ते डाग 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 छान नाही दिसत. आणि ह्या साड्या आपण प्रत्येक वेळेला ड्रायक्लिनिंग करत नाही, कारण खूप जर तुम्ही ड्रायक्लिनिंग केलं त्याच्या साडीचे म्हणजे हे जातं सगळं, काय जे चमक असते ती जाते. त्यामुळे खूप ड्रायक्लिनिंग करायचं नाही. कुठेही जाऊन आलं की साडी छान म्हणजे आल्या आल्या घडी घालून कपाटात ठेवायची नाही. मोकळी करून सोफ्यावर ठेवा किंवा बेडवर ठेवा. अशी मोकळी करून त्याला छान वारा लागून द्यायचा. छान मी एक दिवस बाहेर ठेवते पूर्ण साडी आणि मग घडी घालून दुसऱ्या दिवशी हँगरला लावून ठेवते. अशा हँगरला लावून मी सगळ्या साड्या ठेवते आणि अधूनमधून त्याला असा मोकळी करून वारा देते. आणि मग जायच्या आधी मी काय अशी बाहेर खूप इस्त्रीला वगैरे साड्या देत नाही. जायच्या आधी माझी मी इस्त्री करते साड्यांना आणि छान म्हणजे आपल्याला नेसता येतात अशा साड्या. तर अशी तुम्ही पण काळजी घेतली ना साडीची तर साड्या खरंच खराब होत नाहीत. आणि दुसरं म्हणजे मला तुम्हाला एक सांगायचं आहे, पावसाळ्याच्या दिवसात पाऊस सुरू झाला की कपाटात ठेवलेल्या कपड्यांना असा खूप वास येतो, कारण आपण कपाट जास्त उघडत नाही ना. आणि मग असे चांगले चांगले आपले कपडे असतात ना त्याला वास येतो. त्यामुळे पावसाळा सुरू व्हायच्या आधी काय करायचं, एका वाटीमध्ये किंवा एका काही पेला घ्या, काही घ्या, वाटी घ्या, त्याच्यामध्ये उदबत्ती, चांगल्यातली उदबत्ती घेऊन त्याचे 3-4 तुकडे आणि 2-4 एक 4-5 लवंगा आणि कापूर असतो ना आपला भीमसेन कापूर, त्याचं एक छोटी वडी, असं तुम्ही कपाटात कोपऱ्या कोपऱ्यात ठेवून द्या. अशा 2-3 वाट्या तुम्ही प्रत्येक कप्प्यात एक एक वाटी ठेवायची. आणि छान म्हणजे खरंच सांगते तुम्हाला, मी मध्यंतरी 9 महिने मी नव्हते घरी आणि 9 महिने ते कपाट उघडलं गेलं नाही. संपूर्ण पावसाळा झाला. त्याच्यानंतर आल्यावर मला वाटलं माझ्या सगळ्या साड्यांना आता खूप घाण वास येत असेल, कारण साडी म्हणजे माझा खूप जीव आहे. मी साड्या खूप जपून वापरते. मी कोणाला जरी साडी दिली ना नेसायला तरी 10 वेळा सांगते, बघ नीट नेस, नीट हे कर. तर मी आले आणि कपाट उघडून बघितल्यावर एकाही साडीला वास नाही, घाण कपाटाला घाण वास नाही. आणि हे सगळं मी ठेवून गेल्यामुळे माझ्या साड्या खूप छान राहिल्या. तुम्ही पण हे करून बघा. खरंच कपाटात असं, इवन तुम्हाला सांगते ट्रॉलीमध्ये सुद्धा आपण कप्प्यात एक एक कप्प्यात अशा छोट्या छोट्या वाटींमध्ये हे सगळं ठेवलं ना तर आपल्याकडे अजिबात झुरळं होत नाही, मुंग्या होत नाही. नंतर कपाटांना वास येत नाही, कपड्यांना वास येत नाही. आणि घर असं म्हणजे एकदम सुगंधी तुम्ही जर ह्याची उदबत्ती ठेवली चंदनाची वगैरे तर उलट छान वास येतो ना कपड्यांना. त्यामुळे हे नक्की करून बघा. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, तुम्ही पण अशी काळजी घेता का? आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला सांगा कमेंटमध्ये की तुमच्या साड्यांची काळजी तुम्ही कशी घेता. धन्यवाद.